नवनीरद सम. तो जो राम आहे, तो कृष्ण आहे, तो हरी आहे, तो भगवंत कसा दिसतो त्या रूपाचं वर्णन केलेलं आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये रूपाच्या वर्णनाला किती महत्व आहे की एकदा नमनाला सुरुवात झाली, एकदा त्या भजनाला सुरुवात झाली की कुणाची बाबा मी भक्ती करतोय, कुणाची कृपा मला आता हवी आहे, त्याचं रूप एकदा डोळ्यासमोर आलं, ते मनामध्ये ठसलं की पुढची भक्तीची वाटचाल सुरू होते. आणि म्हणून नवनीरद सम, तो भगवंत कसा दिसतो तर नवनीरद सम. पावसाच्या दिवसामध्ये, वर्षा ऋतूमध्ये घरातून बाहेर पडत असताना आता छत्री बरोबर न्यायची आहे का, रेनकोट बरोबर घ्यायचा आहे का, हे कसं काय ठरवतो आपण. आधी बाहेर होतो, आकाशामध्ये जर आभाळ भरून आलेलं असेल, ढगांनी दाटी केलेली असेल आणि ते ढग जर काळे सावळे असतील तर आपण अंदाज लावतो की बाबा आज पाऊस पडणार आहे. आणि ते काळे सावळे ढग बघितल्यानंतर पाण्यानं भरलेले त्याला नीरद असं म्हणतात. नीर म्हणजे पाणी आणि ड म्हणजे वाहून येणार. तर ते कसे आहे, नवनीरद म्हणजे पावसात नवीन नवीन निर्माण झालेला ढग एवढा काळा सावळा असतो.